एक विचार करूया, आपण सगळेच शाळेत आणि कॉलेजात साधारण 15 ते 20 वर्ष घालवतो. हो, आणि हजारो पानांची माहिती आपण अक्षरशः पाठ करतो. अगदी बरोबर. आणि मग परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाले की आपण एखाद्याला हुशार ठरवून मोकळे होतो. हो ना, पण खरी अडचण पुढेच येते. नक्कीच. म्हणजे काय होतं माहितीये का, जेव्हा खऱ्या आयुष्यात एखादा साधा पण महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ येते, मग तो करिअरचा असो वा आर्थिक गुंतवणुकीचा, तेव्हा हीच हुशार वाटणारी माणसं गोंधळतात. किंवा एखादा अत्यंत हुशार वाटणारा माणूस स्वतःच्या भावना किंवा स्वतःचा राग अजिबात हाताळू शकत नाही. असं का होतो असा प्रश्न पडतोच. आणि या प्रश्नाचंच उत्तर आपल्या आजच्या या सखोल चर्चेत दडलं आहे. आज आपण माणसाच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा म्हणजे लर्निंग प्रोसेसचा सविस्तर वेध घेणार आहोत. म्हणजे अगदी आपण एखादी गोष्ट नेमकी कशी शिकतो, इथून ते माहिती मेंदूत कशी जाते इथपर्यंत. हो, आणि त्या माहितीचं शेवटी एका प्रगल्भ चारित्र्यात कसं रूपांतर होतं याचा हा एक स्टेप बाय स्टेप घडणारा प्रवास आहे. आता कसं आहे, माणसाचा मेंदू आणि त्याचं मन 2 पातळ्यांवर काम करतं. एक म्हणजे बुद्धीची पातळी, ज्याला आपण या अभ्यासामध्ये बोधात्मक क्षेत्र असं म्हणू शकतो, आणि दुसरी भावनेची पातळी म्हणजे भावात्मक क्षेत्र. होय ना? अगदी बरोबर. आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारे अगदी पायापासून ते शिखरापर्यंत हा प्रवास कसा होतो हे समजून घेणार आहोत. पण मला सांगायचंय की शिकणं हे एखाद्या इमारतीचे बांधकाम करण्यासारखं आहे. आपण थेट छप्पर कसं बांधणार? त्यासाठी आधी पाया खणावाच लागतो. हो, आणि हा प्रवास खरोखरच अचंबित करणारा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर माणसाने सुरुवातीला फक्त जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या. म्हणजे कोणती फळे खाण्यायोग्य आहेत आणि कोणती विषारी हे लक्षात ठेवणं. हो, पण जसजसा मानवी मेंदू विकसित झाला तसतशी शिकण्याची प्रक्रिया फक्त लक्षात ठेवण्यापुरती मर्यादित राहिली नाही. ती अधिक गुंतागुंतीची होत गेली. नक्कीच. आज आपण ज्या अभ्यासावर चर्चा करत आहोत तो मानवी आकलनाचा एक अत्यंत सविस्तर आणि कालक्रमानुसार जाणारा नकाशा आहे. मेंदू एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर कसा उडी मारतो आणि प्रत्येक पायरीला अधिक ऊर्जेची गरज कशी भासते हे यात खूप स्पष्टपणे मांडलं आहे. मग आपण या नकाशाच्या अगदी पहिल्या पायरीपासून सुरुवात करूया. हे पहिली पायरी म्हणजे ज्ञान किंवा माहिती, ज्याला आपण नॉलेज म्हणतो. बरोबर. म्हणजे कोणत्याही गोष्टीची व्याख्या, नावे किंवा घटनांचा क्रम लक्षात ठेवणे. पण इथेच माझा एक आक्षेप आहे बरं का. काय आक्षेप आहे? आजकाल आपण पाहतो की घुपमपट्टी किंवा पाठांतर करण्याला शिक्षण व्यवस्थेत खूप वाईट मानलं जातं. पाठांतर करू नका, समजून घ्या असं सतत सांगितलं जातं. मग स्मरणशक्ती किंवा माहिती लक्षात ठेवणे ही शिकण्याची पहिली पायरी कशी काय असू शकते? आता बघा, हा आक्षेप अगदी स्वाभाविक आहे, पण स्मरणशक्तीला पूर्णपणे नाकारणे ही खूप मोठी चूक ठरू शकते. ते कसं काय? कारण कोणत्याही प्रक्रियेसाठी कच्च्या मालाची गरज असतेच. मेंदूच्या कारखान्यात हा कच्चा माल म्हणजे तथ्य आणि माहिती. बरं. जर पायाच नसेल तर त्यावर इमारत कशी उभी राहणार? एखाद्या व्यक्तीला प्रकाश किंवा गुरुत्वाकर्षण या शब्दांची व्याख्याच पाठ नसेल किंवा मूलभूत गणिताचे नियमच लक्षात नसतील तर तो त्यावर पुढचा विचार कसा करेल? अगदी हेच. त्यामुळे गोष्टींचं वर्णन करता येणे, त्यांची नावे सांगता येणे ही अनिवार्य सुरुवात आहे. ती अंतिम पायरी नक्कीच नाही, पण ती पहिली पायरी आहे, ज्याला आपण टाळूच शकत नाही. पण मग फक्त माहिती पाठ केल्याने प्रश्न सुटत नाहीत? नाही सुटत. म्हणजे जर मला ग्रॅव्हिटीची व्याख्या शब्दशः पाठ असेल, पण हातातून सुटलेला चहाचा कप खालीच का पडतो हे सांगता आलं नाही तर त्या माहितीचा काहीच उपयोग नाहीये. हो ना. आणि इथेच कदाचित मेंदूची पुढची पायरी सुरू होते, जिला आकलन किंवा कॉम्प्रिहेन्शन म्हटलं जातं. अगदी बरोबर. आणि हा बदल कसा होतो ते आपण समजून घेऊया. जेव्हा आपण माहिती नुसती साठवतो तेव्हा मेंदू फक्त एक स्टोरेज डिव्हाइस म्हणून काम करत असतो. म्हणजे फक्त हार्ड डिस्क सारखा. हो, पण आकलन या टप्प्यावर मेंदू त्या माहितीवर प्रक्रिया करायला लागतो. माहितीला स्वतःच्या शब्दांत मांडणे, एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे किंवा 2 वेगळ्या गोष्टींमधील संबंध ओळखणे हे आकलनाचं लक्षण आहे. नक्कीच. उदाहरणार्थ, एखादा वैद्यकीय विद्यार्थी फक्त आजारांची नावे आणि त्यांची लक्षणे पाठ करतो तेव्हा ते ज्ञान असते. पण जेव्हा तो त्या लक्षणांमागील शारीरिक प्रक्रिया समजून घेतो आणि रुग्णाला सोप्या भाषेत समजावून सांगू शकतो तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने आकलन झालं असं म्हणता येईल. अगदी तेच. म्हणजे नुसती माहिती असणे आणि ती समजणे यात जमिनीचा आणि आकाशाचा फरक आहे. हो, खूप मोठा फरक आहे. पण इथून पुढे जो टप्पा येतो तिथे अनेक जण अडखळतात असं मी पाहिलंय. ते कसं काय?
कारण आपण पुस्तकात खूप काही वाचतो, ते समजूनही घेतो, पण जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात ते वापरण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपली गाडी अडकते. हो, हे बऱ्याचदा होतं. ही तिसरी पायरी आहे, उपयोजन, ज्याला आपण ॲप्लिकेशन म्हणतो. म्हणजे ज्ञान आणि आकलनाचा नवीन परिस्थितीत प्रत्यक्ष वापर करणे. होय, आणि इथेच खऱ्या अर्थाने मेंदूची कसोटी लागते. हां, कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा ती एका सुरक्षित वातावरणात असते. म्हणजे वर्गात किंवा पुस्तकात. हो, पण जग सतत बदलत असतं. उपयोजन म्हणजे शिकलेला नियम एका पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित परिस्थितीत लागू करणे. उदाहरणार्थ, जसे की भौतिकशास्त्रातील क्षेत्राची संकल्पना एखाद्याने मानवी वर्तनाचा अभ्यास करताना वापरणे, किंवा अर्थव्यवस्थेचे नियम समजून घेऊन उद्या शेअर बाजारात तेजी येईल की मंदी याचे अचूक भाकीत करणे. बापरे, म्हणजे इथे मेंदूला प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागत असेल. नक्कीच, कारण त्याला जुनी माहिती आणि नवीन परिस्थिती यातील दुवा शोधावा लागतो. मला वाटतं हे एखाद्या रेसिपीचं पुस्तक वाचून स्वतः स्वयंपाकघरात जाण्यासारखं आहे. क्या बात आहे, छान उदाहरण आहे. म्हणजे पुस्तकात वाचलेले नियम प्रत्यक्षात आणताना गॅसची आच कमी जास्त करावी लागते, मसाल्यांचा अंदाज घ्यावा लागतो. हो, पण समजा तो पदार्थ बिघडला तर? काय करायचं? आणि नेमक्या याच समस्येतून पुढची पायरी जन्माला येते. अच्छा. पदार्थ का बिघडला हे शोधण्यासाठी आपल्याला विश्लेषण किंवा ॲनालिसिस करावे लागते. म्हणजे मेंदू आता गोष्टींची चिरफाड करायला लागतो, होय ना? हो, विश्लेषणामध्ये आपण एका मोठ्या समस्येचे किंवा घटकाचे लहान लहान तुकडे करतो, त्यात कार्यकारण भाव शोधतो. जसं तुम्ही म्हणालात, पदार्थ बिघडला तर त्यात मीठ जास्त झाले होते, की आच खूप मोठी होती, की वापरलेले साहित्य जुने होते. हे शोधणे म्हणजे विश्लेषण. अगदी बरोबर. जेव्हा एखादा तज्ज्ञ डॉक्टर एखाद्या गुंतागुंतीच्या आजाराचं निदान करतो, तेव्हा तो केवळ उपयोजन करत नसतो, तो विश्लेषण करत असतो. म्हणजे तो लक्षणांची विभागणी करतो. हो, हेच तत्त्व साहित्यातही लागू होते. एखाद्या कवितेतील वाङ्मयीन आणि भाषिक तंत्रे शोधून काढणे, किंवा एखाद्या राजकीय नेत्याचं भाषण ऐकताना त्यामागील छुपी गृहीतके ओळखणे, ही उच्च दर्जाची विश्लेषणात्मक क्षमता आहे. नक्कीच. हे खूपच रंजक आहे, कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची चिरफाड करतो तेव्हा आपल्याला तिची खरी रचना समजते. पण काहींना वाटेल की माहिती समजली, वापरता आली आणि तिचे विश्लेषणही करता आले की संपलं ना शिक्षण, मग पुढे काय? नाही, इथेच संपत नाही. जर आपण फक्त गोष्टींचे तुकडेच करत राहिलो तर नवीन काहीच निर्माण होणार नाही ना. बरोबर ओळखलत. विश्लेषण ही तोडण्याची प्रक्रिया आहे, तर या पुढची पायरी आहे जोडण्याची. म्हणजे संश्लेषण, ज्याला आपण सिंथेसिस म्हणतो. हो, इथून बोधात्मक क्षेत्राचे शिखर सुरू होते. संश्लेषणामध्ये विविध भाग एकत्र करून एक संपूर्ण नवीन घटक तयार केला जातो. यात सृजनशीलता म्हणजे कल्पकतेचा सर्वात मोठा वाटा असतो. म्हणजे हे फक्त जुने तुकडे एकत्र चिकटवण्यासारखं नाहीये, तर त्यातून काहीतरी ओरिजिनल किंवा मूळ विचार निर्माण करणं आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच हे बौद्धिकदृष्ट्या सर्वात कठीण मानले जाते. हो ना. एखाद्या अस्तित्वात असलेल्या कवितेचे विश्लेषण करणे सोपे आहे, पण प्रेम किंवा निसर्ग या विषयावर स्वतःची एखादी नवीन अर्थपूर्ण कविता रचणे यासाठी खूप मोठी बौद्धिक झेप लागते. किंवा एखाद्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जेव्हा एखादा इंजिनियर 3 वेगळ्या सिद्धांतांना एकत्र करून एक नवीनच मशीन तयार करतो, तेव्हा तो संश्लेषण करत असतो. इथे व्यक्ती जुन्या चौकटीतून बाहेर पडून नवीन चौकट निर्माण करते. आणि या बौद्धिक प्रवासाची सर्वात वरची पायरी म्हणजे मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन. हो. पण आता इथे एक मोठा गैरसमज होऊ शकतो. कोणता गैरसमज? जेव्हा आपण मूल्यमापन किंवा टीका करणे म्हणतो तेव्हा ते ऐकायला खूप नकारात्मक वाटतं. म्हणजे कोणीतरी फक्त चुका काढत बसले असं वाटू शकतं. मग हे सर्वोच्च बौद्धिक कौशल्य कसं काय असू शकतं? हा खूप महत्वाचा फरक आहे बरदा. इथे टीका म्हणजे एखाद्याला कमी लेखणे किंवा दोष काढणे असा संकुचित अर्थ नाही. अच्छा. मूल्यमापन म्हणजे वस्तुनिष्ठ आणि तार्किक निकषांच्या आधारे एखाद्या गोष्टीचा दर्जा किंवा किंमत ठरवणे. त्यासाठी तुमच्याकडे ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण आणि संश्लेषण या आधीच्या 5ही टप्प्यांची क्षमता असावी लागते. म्हणजे हे एखाद्या न्यायदानाच्या प्रक्रियेसारखं कैसं आहे? अगदी अचूक. जिथे न्यायाधीशाला सर्व बाजू ऐकून, पुराव्यांचे विश्लेषण करून आणि कायद्याचे उपयोजन करून एक अंतिम निर्णय द्यावा लागतो. हो. समजा ज्वालामुखीच्या उद्रेकासंदर्भात 2 वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी 2 वेगळे सिद्धांत मांडले आहेत. या दोन्ही सिद्धांतांची तुलना करणे, त्यातील पुराव्यांची सत्यता पडताळणे आणि त्यातील अधिक अचूक सिद्धांत कोणता हे स्वतःच्या भावना बाजूला ठेवून ठरवणे, हे मूल्यमापन आहे.
किंवा एखाद्या वादविवादात समोरच्याचं युक्तिवाद कुठे चुकत आहे हे तर्काच्या आधारे सिद्ध करता येणे. हो, हा कोणत्याही मानवी बुद्धिमत्तेचा सर्वोच्च बिंदू आहे. क्या बात आहे. माहितीच्या एका साध्या तुकड्यापासून सुरू झालेला हा प्रवास तर्काच्या आणि नवनिर्मितीच्या शिखरावर पोचलाय. हो. पण थांबा, मला असं वाटतंय की हे सगळं खूप तांत्रिक आणि एखाद्या सुपर कम्प्युटरच्या प्रक्रियेसारखं वाटतंय. म्हणजे कसं? माणूस हा काही फक्त चालता बोलता मेंदू नाहीये. शाळा, कॉलेज किंवा अगदी कॉर्पोरेट ऑफिसमध्येही अनेकदा भावनांचा विचार केला जात नाही. तिथे फक्त रिझल्ट्स बघितले जातात. हे अगदी खरे आहे. पण जर एखाद्याला आतून काही शिकण्याची इच्छाच नसेल तर हे बोधात्मक कौशल्य काय कामाचं? हाच तर या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा दुवा आहे. बुद्धी कितीही तल्लख असली तरी भावनांचं इंजिन असल्याशिवाय ती पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. आणि म्हणूनच या अभ्यासात भावात्मक क्षेत्राला म्हणजे अफेक्टिव्ह डोमेनला तितकेच महत्त्व दिले आहे. हा प्रवास मानवी भावना, दृष्टिकोन आणि मूल्यांशी संबंधित आहे. जोपर्यंत एखादी व्यक्ती भावनिकदृष्ट्या जोडली जात नाही तोपर्यंत खरे शिक्षण होतच नाही. म्हणजे थोडक्यात हा प्रवास डोक्याकडून हृदयाकडे जातोय. मग या भावात्मक प्रवासाची सुरुवात कुठून होते? याची पहिली पायरी आहे स्वीकार किंवा अवधान देणे, ज्याला आपण रिसिव्हिंग म्हणतो. ही अतिशय साधी पण दुर्लक्षित कृती आहे. याचा अर्थ आहे लक्षपूर्वक ऐकण्याची किंवा ग्रहण करण्याची तयारी असणे. म्हणजे समजा वर्गात शिक्षक खूप उत्तम शिकवत आहेत पण विद्यार्थ्याचं लक्षच नसेल तर ज्ञानाचा प्रवास सुरूच होणार नाही. अगदी बरोबर. आजूबाजूच्या परिस्थितीशी संवेदनशील असणे, दुसऱ्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे ही मानसिक तयारी म्हणजे स्वीकार. मला वाटतं हे एखाद्या रेडिओ स्टेशनसारखं आहे. जोपर्यंत आपण योग्य फ्रिक्वेन्सी ट्यून करून ऐकायची तयारी दर्शवत नाही तोपर्यंत गाणं ऐकूच येणार नाही. खूप छान उपमा दिलीत. पण नुसतं ऐकून भागत नाही. इथून पुढची पायरी येते प्रतिसाद किंवा रिस्पॉन्डिंग. होय. फक्त निष्क्रिय राहून ऐकण्यापेक्षा पुढे जाऊन कृती करणे. या टप्प्यावर व्यक्ती स्वेच्छेने प्रक्रियेत सहभागी होते. नुसते वर्गात बसून राहण्याऐवजी प्रश्न विचारणे किंवा शास्त्रज्ञांची चरित्रे केवळ अभ्यासासाठी न वाचता त्यातून आनंद मिळवणे. नक्कीच. मघासच्या उपमेशी जोडायचं झालं तर रेडिओवर गाणे ऐकणे म्हणजे स्वीकार आणि ते गाणे आवडल्यावर स्वतःचे पाय थिरकणे, गुणगुणणे आणि गाण्यात सामील होणे म्हणजे प्रतिसाद. अगदी अचूक. पण हा प्रतिसाद जर वारंवार दिला गेला तर त्याचं रूपांतर सवयीत होता का? नक्कीच. आणि तिथेच आपण तिसऱ्या पायरीवर पोहोचतो, जिला मूल्य अभिवृत्ती किंवा व्हॅल्युइंग म्हणतात. जेव्हा एखादा प्रतिसाद सातत्यपूर्ण होतो तेव्हा ती व्यक्ती त्या गोष्टीला महत्त्व द्यायला लागते, तिला प्राधान्य देते. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, सुरुवातीला एखादा माणूस फक्त मित्रांच्या आग्रहाखातर रक्तदान शिबिरात जातो. हा झाला प्रतिसाद. बरं. पण नंतर त्याला त्यातील महत्त्व समजते आणि तो दरवर्षी स्वेच्छेने आणि उत्साहाने रक्तदान करू लागतो. इथे त्याने एका मूल्याला मान्यता दिली आहे. म्हणजे लोकशाहीच्या तत्वांवर नुसती चर्चा करण्यापेक्षा त्या भूमिकेची मनापासून प्रशंसा करणे आणि ती जगणे हे मूल्यांचे विकसन आहे. हे असू शकतात. कधीकधी दोन मूल्यांमध्ये संघर्षही होऊ शकतो. अशा वेळी काय होतं? अशा वेळी संघटन किंवा ऑर्गनायझेशन ही चौथी पायरी कामी येते. जीवन हे काही सोपे नाहीये. त्यात अनेक गुंतागुंतीच्या परिस्थिती येतात. अशा बदलणाऱ्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत व्यक्तीला स्वतःची अशी एक मूल्य प्रणाली विकसित करावी लागते. म्हणजे जेव्हा दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये निवड करायची असते तेव्हा कोणती गोष्ट अधिक महत्वाची आहे हे ठरवणे. हो, सार्वजनिक हिताचे निर्णय घेताना स्वतःच्या स्वार्थाला बाजूला ठेवण्याची क्षमता विकसित करणे. इथे मूल्यांची एक सुस्पष्ट चौकट मनामध्ये पक्की होते. अगदी बरोबर. आणि या सर्व प्रवासाची म्हणजे फक्त भावात्मकच नाही तर संपूर्ण मानवी विकासाची सर्वात अंतिम आणि सर्वोच्च पायरी कोणती असेल? ती आहे गुणवैशिष्ट्ये किंवा चारित्र्य निर्मिती, ज्याला कॅरेक्टरायझेशन म्हणतात. की खोलवर रुजतात की ती त्यांच्या ओळखीचा म्हणजे चारित्र्याचा अविभाज्य भाग बनतात. म्हणजे तो माणूस आणि त्याची मूल्य वेगळी राहत नाहीत, ती एकरूप होतात. अगदी तसंच अशा व्यक्तीच्या अंतर्गत एक अत्यंत सुसंगत मूल्यप्रणाली विकसित झालेली असते. कोणत्याही कठीण परिस्थितीत किंवा प्रलोभनासमोर ही व्यक्ती आपल्या तत्वांशी तडजोड करत नाही. आणि ह्यात आणखी एक प्रगल्भता असते मला वाटतं. कोणती? जर भविष्यात काही नवीन ठोस पुरावे समोर आले तर स्वतःचं मत बदलण्याची लवचिकताही त्यांच्यात असते. केवळ अंधानुकरण नसते. हो, व्यक्तीचा गौरव आणि तिचे चारित्र्य हे एकमेकांत विणलेले असते.
हे ऐकताना अंगावर काटा येतोय. ज्ञानाची एक छोटीशी माहिती गोळा करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास एका भक्कम न डळमळणाऱ्या चारित्र्यावर येऊन थांबतो. नक्कीच. आणि ह्या सगळ्याचा बाह्य जगाशी येणारा संबंध म्हणजे संस्कापन कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्किल्स. हो. आपण जे काही शिकतो, अनुभवतो आणि ज्या मूल्यांवर आपण विश्वास ठेवतो ते जगासमोर प्रभावीपणे मांडणे. मग ते संवादातून असो, चर्चेतून असो किंवा लेखनातून असो, जोपर्यंत आपण हे बाहेर आणत नाही तोपर्यंत या आंतरिक प्रवासाचा समाजाला काय उपयोग? बरोबर आहे. उत्तम संवादाशिवाय कोणतीही मूल्ये किंवा ज्ञान पुढे जाऊ शकत नाही. आज आपण जो हा प्रवास पाहिला तो मानवी क्षमतांचा एक भव्य आलेख आहे. सुरुवातीला माहिती लक्षात ठेवणे, तिचे अर्थ समजून घेणे, प्रत्यक्ष आयुष्यात ती वापरणे, तिची चिरफाड करून विश्लेषण करणे, स्वतःच्या कल्पकतेने काहीतरी नवीन निर्माण करणे आणि निकषांवर त्याचे मूल्यमापन करणे. हा झाला मेंदूचा किंवा बुद्धीचा प्रवास. आणि त्याला समांतर जाणारा मनाचा प्रवास म्हणजे गोष्टींचा स्वीकार करणे, त्याला सकारात्मक प्रतिसाद देणे, मूल्य जोपासणे, त्यांची योग्य सांगड घालणे आणि शेवटी त्यातून एक आदर्श चारित्र्य घडवणे. अगदी तेच. हा प्रवास खरंच डोळे उघडणार आहे. सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता की खूप शिकलेली माणसंही आयुष्यात का गोंधळतात, त्याचं उत्तर कदाचित आता आपल्याला मिळालं आहे. आजच्या काळात आपली शिक्षण व्यवस्था आणि आपण स्वतःही ज्ञान आणि आकलन या पहिल्या 2-3 पायऱ्यांवरच समाधान मानतो आहोत. हो, आपण फक्त पाया रचतोय आणि छप्पर बांधायला विसरून जातोय. जर शिक्षणाचे आणि शिकण्याचे खरे शिखर नवनिर्मिती, वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि एक भक्कम चारित्र्य घडवणे हे असेल तर आपण रोजच्या जीवनात या उच्च पातळीवरील कौशल्यांचा सराव करत आहोत का, हा मोठा प्रश्न आहे. नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपण फक्त माहिती गोळा करणारे यंत्र बनत आहोत की एक प्रगल्भ माणूस, यावर आपण नक्की विचार करूया. हा शिकण्याचा प्रवास असाच सुरू राहील. पुन्हा भेटूया एका नवीन सखोल चर्चेसह. तोपर्यंत विचार करत रहा आणि स्वतःला नव्याने घडवत रहा.